मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळालाय, पण प्रश्न हा आहे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुठले चेहरे, त्या चेहऱ्यांच्या बद्दल मात्र प्रचंड गुप्तता आहे, कारण दिल्लीची एंट्री या सगळ्यात आहे आणि शेवटपर्यंत या यादीत कुणाचं नाव हे मात्र कळत नाहीये। यादी गुलदस्त्यात आहे आणि त्यामुळे सध्या पतंगबाजी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। पण दिल्ली हायकमांड या सगळ्या याच्यामध्ये असल्यामुळे आतापर्यंतचा अनुभव असा आहे की शेवटपर्यंत एक धक्कातंत्र देण्याचा प्रयत्न असतो आणि कदाचित यावेळी सुद्धा धक्कातंत्राचा अवलंब दिल्लीच्या हायकमांडकडून भाजपच्या केला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। म्हणूनच यादी गुलदस्त्यात असल्याचं सांगितलं गेलंय। गेल्या 40 दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची फक्त चर्चा सुरू होती, विचारणा सुरू होती, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केवळ तारीख पे तारीख सुरू होती। अखेर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं माहिती मिळतेय आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नंदनवरवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय ठरल्याचं कळतंय। त्यानुसार आता उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचा मुहूर्त ठरलाय। चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विखे पाटील तसंच गिरीश महाजनांची नावं निश्चित झाली आहेत असं मानलं जातंय, पण यादी गुलदस्त्यात आहे। शिंदे गटाकडून दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट यांची नावं चर्चेत आहेत। मात्र मंत्रिमंडळातल्या संभाव्य मंत्र्यांची यादी अजूनही गुलदस्त्यात आहे। जसं मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण हे शेवटच्या क्षणी कळलेलं होतं, कदाचित तशाच प्रकारचा धक्कातंत्राचा वापर दिल्लीच्या हायकमांडकडून होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच ही यादी शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यात आहे। अनेक इच्छुकांची सध्या धाकधूक वाढवणारी आहे। तर संभाव्य मंत्र्यांची नावं गुलदस्त्यात म्हणजे प्रत्यक्ष यादी गुलदस्त्यात आहे, पण चर्चा सुरू आहे। काही चेहरे आहेत जे चर्चेत आहेत, ज्यांना कदाचित संधी मिळू शकते असे चेहरे आपण बघतोय। स्वाभाविकपणे चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत, पण मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागू शकते असं कळतंय, कारण आशिष शेलार हे प्रदेशाध्यक्ष होतील भाजपचे असं कळतंय। सुधीर मुनगंटीवार भाजपचे बडे नेते, अतुल सावे औरंगाबादमधून भाजपचे नेते आहेत, गिरीश महाजन काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळू शकते असं कळतंय। संभाव्य चेहरे आहेत ही यादी नाहीये, यादी अजून गुलदस्त्यात आहे। पण बघूया आपण या सगळ्यांच्या बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात। या चेहऱ्यांच्या बद्दल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा विश्वास, अमित शहांचे निकटवर्तीय ही सुद्धा चंद्रकांत पाटलांची ओळख, त्यांचे मित्र खरं तर, आणि ते कोल्हापूरचे, अमित शहांची सासरवाडी कोल्हापूरची, मित्र, अनेक वर्ष त्यांनी भाजपसाठी काम केलेलं आहे। पक्ष संघटनेत आणि संघामध्ये प्रदीर्घ काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे। प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी कामगिरी केलेली आहे, त्यांची कामगिरी चांगली राहिलेली आहे। पक्ष संघटना मजबूतीसाठी त्यांनी काम केलं आणि कदाचित महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांविरोधात आक्रमक भूमिकाही सातत्याने चंद्रकांत पाटील घेत होते। त्यांची अनेक वक्तव्ये वादात सापडलेली होती, पण दादा लढताना दिसले, विरोधात असताना अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता। चंद्रकांत पाटील यांनी एक ओळख निर्माण केली महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये। राज्याचे माजी महसूल मंत्री म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे, प्रशासनावर पकड आहे त्यांची। भाजपचे आणखीन एक बडे नेते सुधीर मुनगंटीवार, सुधीर भाऊंबद्दल जाणून घेऊया। बघूया, सुधीर भाऊ राज्याचे माजी अर्थमंत्री राहिले आहेत, राज्याचे माजी वनमंत्री राहिलेले आहेत, वाघांच्या संदर्भात त्यांना खूप प्रेम आहे। राज्याचे मंत्रिपदावर असताना प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती। विदर्भातील भाजपचा मोठा चेहरा म्हणून सुद्धा सुधीर भाऊंकडे पाहिलं जातं। विदर्भातील कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे। भाजपचे आक्रमक नेते म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे। विधान भवनातले त्यांची भाषणं आपण ऐकलेली आहेत, ते विरोधकांना अंगावर घेतात। सभागृहात भाजपची जोरकसपणे बाजू मांडताना आपण त्यांना पाहिलेलं आहे। तर सुधीर भाऊंना या मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळू शकते। महाविकास आघाडी विरोधात अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला। वनमंत्री म्हणून 33 कोटी वृक्ष लागवडीची योजना त्यांनी राबवली, जी वादासुद्धा सापडली।
गिरीश महाजन आणखीन एक चेहरा भाजपचा सध्या खूप ॲक्टिव्ह झालेले होते, मध्ये जरा थोडे नव्हते ॲक्टिव्ह. राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आहेत. कदाचित यावेळेस सुद्धा मोठी संधी त्यांना मिळू शकते. देवेंद्र फडणवीसांच्या अतिशय जवळचे आहेत, प्रशासनावर मजबूत पकड आहे. उत्तर महाराष्ट्रातला भाजपचा मोठा चेहरा. आता खडसे गेलेत राष्ट्रवादी, त्यामुळे सगळी मदार गिरीश महाजन यांच्यावरती असणार आहे. गिरीश महाजनांना पुन्हा कार्यकर्ते उभे करायचे, तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क आहे. पण आता खडसेंचं आव्हान पेलत जे खिंडार पडलेलं आहे ते पेलत पुन्हा तो बालेकिल्ला मजबूत करण्याचं काम गिरीश महाजनांना करायचं आहे. भाजपचे संकट मोचक म्हणून प्रसिद्ध होते. हल्ली थोडे संकट भाजपवरची वेगवेगळी आहेत. खरडे वक्ते म्हणून सुद्धा महाजनांची ओळख आहे. मागच्या सरकारमध्ये खूप संकट त्यांनी बाजूला सारली. महाविकास आघाडी सरकार विरोधात सभागृहात आक्रमक भूमिका घेण्यात सुद्धा गिरीश महाजन समोर असतात. महाविकास आघाडी विरोधात रस्त्यावरची आंदोलनं सुद्धा त्यांनी केलेली आहेत. आणि यानंतर आणखीन एक मोठा चेहरा जो काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेला, विरोधी पक्ष नेते राहिलेले पण भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे पाटील. अहमदनगर जिल्ह्यातले मोठे नेते, बडे नेते. विखे पाटलांचं एक खूप मोठं प्रस्थ नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि एक सहकारामध्ये मोठं नाव आहे. सहकार कृषी क्षेत्रातल्या कामांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात विखे घराण्याचा दबदबा अजून सुद्धा आहे. त्यांचे पुत्र खासदार आहेत अहमदनगरचे. ते अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात सभागृहात आहेत. राज्याचे माजी शिक्षण मंत्री, कृषी मंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते अशी अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहे. प्रशासनावर मजबूत पकड आहे त्यांची. अहमदनगरच्या राजकारणावर सुद्धा त्यांची मजबूत पकड आहे. पण ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले, निवडून आले, पण भाजपची सत्ता गेली. त्यामुळे त्यांना त्यांचा निर्णय चुकला का असं विचारलं जात होतं. पण कदाचित त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळू शकते. हे चेहरे आहेत संभावित ज्यांना उद्या शपथ दिली जाऊ शकते. आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी आपली आहे ती येते, ती म्हणजे दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदाचे निरोप दिले गेलेले आहेत. आता शिंदे गटातल्या या आमदारांना जे निरोप गेले त्याच्यामध्ये कोण कोण आहेत, तर माजी जे मंत्री राहिलेले आहेत त्यांचा भरणा सर्वाधिक आहे. स्वाभाविक आहे, मंत्रिपद नाकारून ते शिंदेंच्या सोबत आलेले होते. एकनाथ शिंदेंची त्यांनी साथ दिलेली होती. स्वाभाविकपणे त्यांना ही संधी मिळू शकते. गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांना मंत्रिपदाचा निरोप गेलेला आहे. त्यामुळे आता त्यांचा जीव काहीसा भांड्यात पडलेला असेल. त्यामुळे आणखी कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. बाकीच्यांची धाकधूक आहे. त्यांचा फोन आज सतत हातात असेल की कधी फोन येऊ शकतो आणि आपल्याला मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. काही जणांना फोन येणार नाही, त्यामुळे ते रात्री झोपतील की नाही याच्याबद्दल सुद्धा शंका आहे. कारण काळ तसा असतो, धाकधूक तेवढी असते. तर संभाव्य शिंदे गटातले हे मंत्री कोण असू शकतात? निरोप तर गेलेले आहेत. काय आहेत, कोण आहेत ते चेहरे बघा. एक चेहरा दिसतोय तो वेगळा, जो मंत्रिपद नव्हतं. पण हे तीन चेहरे गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत हे तर मागच्या सरकारमध्ये मंत्री होते. मंत्रिपद नाकारून त्यांनी शिंदेंची साथ दिली. संजय शिरसाट खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात एकनाथ शिंदे यांचे. आपण या चौघांबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया अगदी वेगवान स्वरूपात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून दादा भुसेंची ओळख आहे. माजी कृषी मंत्री सुद्धा राहिलेले आहेत दादा भुसे. आनंद दिघेंच्या काळापासून शिंदेंशी त्यांची मैत्री आहे आणि ह्या मैत्रीला ते जागले. मंत्रिपद सोडून ते गेले. नाशिक विभागातले महत्त्वाचे नेते, मालेगावचे नेते आहेत ते. शेतीशी नाळ आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क त्यांचा आहे. दादा भुसे एक मोठं नाव आहे. राज्याचे माजी कृषी मंत्री राहिलेले आहेत आणि कृषी क्षेत्राची चांगली जाण असलेला, फील्डवर काम करणारा नेता ही सुद्धा दादा भुसेंची ओळख आहे. आक्रमक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून सुद्धा ते ओळखले जातात. कारण मालेगाव हा अतिशय सेन्सिटिव्ह, संवेदनशील असा मतदारसंघ, तिथून ते नेतृत्व करतात. कोरोना काळात मालेगावमध्ये चांगली कामगिरी त्यांनी बजावली, त्यामुळे सुद्धा त्यांचं कौतुक झालं. आणखीन एक कोकणातला चेहरा जे अनेक पक्षात राहून आले ते म्हणजे उदय सामंत. रत्नागिरीतले महत्त्वाचे बडे नेते, राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले. शिवसेनेत मोठी संधी मिळाली. त्यानंतर पालकमंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी गेल्या काही काळामध्ये केली. आपले एक वर्चस्व रत्नागिरीच्या राजकारणावर निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.
कोकणात शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। राज्याचे माजी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। राष्ट्रवादीत असताना दांडगा जनसंपर्क त्यांचा होता आणि त्याच बळावरती त्यांनी जेव्हा शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना चांगली संधी देण्यात आली। संपूर्ण राज्यभर जनसंपर्क त्यांचा आहे। काही दिवसापूर्वी त्यांच्यावर हल्ला सुद्धा झालेला होता पुण्यामध्ये शिवसैनिकांकडून, पण हे सगळे हल्ले पचवत ते पुढे निघालेत। बुलंद तोप, शिवसेनेची बुलंद तोप म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील जे पाणीपुरवठा मंत्री सुद्धा होते, शिंदेंची त्यांनी साथ दिली, त्यांनी ठाकरेंची साथ सोडली। जळगावमधले महत्त्वाचे नेते, फरडे वक्ते, अतिशय आक्रमक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी हे त्यांची ओळख आहे। कार्यकर्त्यांच्या थेट संपर्कात राहणारा नेता। बऱ्याचदा त्यांच्यावर टीका झाली संजय राऊतांकडून वगैरे की एका पानटपरीवाला म्हणून, पण एका पानटपरीपासून ते मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे। कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता आहे। त्यांच्या वेगवेगळ्या ऑडिओ क्लिपमध्ये ते स्पष्टपणे जाणवतं की कार्यकर्त्यांसाठी लढणारा हा नेता आहे, कार्यकर्त्यांमधून उभा राहिलेला हा नेता आहे। त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। फरडे वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत। एकदा ते माईकवर गेले की मग ते विरोधकांचा समाचार घेतात, पण त्यांचे जुने भाषण सध्या त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहेत। विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत, पण काही रेकॉर्ड राहतात मागचे सुद्धा आणि ते काही व्हिडिओ त्यांचे आत्ता आहेत। राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी चांगलं काम महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आता हे झाले माजी मंत्री, आजी पण होतील असं कळतंय, पण एक चेहरा वेगळा दिसतोय। तो चेहरा आहे संजय शिरसाट यांचा। औरंगाबादमधले महत्त्वाचे नेते आहेत हे संजय शिरसाट। हे अतिशय आक्रमक नेते आहेत आणि सध्या ते शिंदेंचे अतिशय कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात आहेत। नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि बघा आता मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास आलेला आहे। 3 वेळेस ते आमदार झाले। शिवसेनेचं तिथं वर्चस्व निर्माण करण्यामध्ये औरंगाबादमध्ये जे नेते होते त्यापैकी हा एक चेहरा होता, पण त्यांनी शिंदेंचा हात धरला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे। अगदी सुरुवातीपासून ते पुढे होते। एकनाथ शिंदेंवर अन्याय होतोय हे सांगितलं जेव्हा कळत होतं तेव्हा ती अस्वस्थता सातत्यानं त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या बोलण्यात दिसत होती आणि बिनीचे ते शिलेदार आहेत एकनाथ शिंदेंना पुढे घालण्यासाठी असंही मानलं जात आहे। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी येते, ते जाणून घेऊयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या नांदेडच्या दौऱ्यावर आहेत आणि या नांदेडच्या दौऱ्यावर त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं ते म्हणतात। कधी होईल लवकरच सांगू असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। पण राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी जोरदार टीका केलेली आहे। आधी बघूयात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतात। लवकरच हा शब्द पुन्हा एकदा आहे। मंत्रिमंडळाच्या विस्ताराची बातमी तुम्हाला लवकरच कळेल। अरे बाबा, तुम्हाला सगळं उद्या कळेल। आता बातमी आलेली की उद्या कदाचित विस्तार होणार। आता विस्तार झाल्यानंतर सुद्धा काय दिवे लागणार आहेत ते त्यांचं त्यांना लक्ष लावो। मी मात्र तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने आणि भरोशावरती मैदानात तर उतरलेलो आहेच। मी मैदान सोडून पडणाऱ्यांना नाही, अजिबात नाही। मंत्रिमंडळ कधी करायचं, काय करायचं हे अनेक दिवस आपण सगळेजण पाहत होतो। ते फक्त लवकरात लवकर अशा प्रकारचे उत्तर देत होते, पण आता मात्र दिल्लीची त्यांची ट्रिप झालेली आहे आणि आज पण काहीतरी 2 जण नंदनवनला बसलेले होते। त्याच्यामुळे उद्याच्याला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता दाट वाटते, अजून अधिकृत कळालेलं नाही। यानंतर बातमी आहे भाजपच्या गोटातून। भाजपचा महाराष्ट्रातला नवा कारभारी हा चेहरा असू शकतो असं कळतंय। भाजपकडून एक मोठी शिलार यांना संधी मिळू शकते, प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळू शकते असं कळतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून आशिष शेलार यांची ओळख आहे आणि आशिष शेलार यांच्या हाती भाजपची महाराष्ट्राची धुरा दिली जाऊ शकते असं कळतंय। पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांना एक मोठी संधी मिळू शकते।
राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष सध्याचे चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाले। त्याचवेळी त्यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे आशिष शेलार यांच्या राजकीय कारकिर्दीतला हा एक मोठा टप्पा असू शकतो, मोठी संधी असू शकते, कारण आज भाजप मजबूत स्थितीमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आणि या पक्षाची महाराष्ट्रातली धुरा त्यांच्या खांद्यावरती अगदी तरुण नेते म्हणून ते ओळखले जातात। सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध त्यांचे राहिलेले आहेत आणि आक्रमक आहेत, तरुण चेहरा आहे आणि या तरुण चेहऱ्याकडे भाजपचं हायकमांड कदाचित भविष्य म्हणून सुद्धा बघत असावं अशी शक्यता सुद्धा या निर्णयातून दिसते। यानंतर बातमी आहे पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भातली। खरं तर आता पावसाळा संपत आला पण अधिवेशन कधी असा प्रश्न विचारला जात होता। अखेर आता अधिवेशन ठरलंय पण ते पुढे ढकललं गेलेलं आहे। अधिवेशनाची तारीख ठरलेली आहे। राज्याचं अधिवेशन पावसाळी अधिवेशन येत्या 17 ते 23 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे। हे अधिवेशन अगोदर 10 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान होणार होती अशी चर्चा होती। मात्र हर घर तिरंगा मोहीम आणि स्वातंत्र्य दिन या सणानिमित्तानं येणाऱ्या सुट्ट्या यामुळे हे अधिवेशन 17 ते 23 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे। यानंतर बातमी आहे शिवसेनेत सुरू झालेल्या अभूतपूर्व अशा संघर्षाची। हा संघर्ष सुरू झालाय शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी। शिंदे गटानं धनुष्यबाणावरती दावा ठोकला आणि त्यानंतर धनुष्यबाणाची ही लढाई अधिक आक्रमक जोरकसपणे लढली जाते। ही लढाई आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे। अशा वेळी शिवसेनेनं धनुष्यबाण आपल्या हाती राहील याच्यासाठी पुराव्यांची जंत्री निवडणूक आयोगाला सुपूर्द केलेली आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या भात्यातला एक एक बाण काढत धनुष्य आपल्या हाती राहील याची काळजी घेत आहेत। धनुष्यबाणासाठी शिवसेनेची धडपड। शिवसेनेकडून शपथपत्र सादर। सेनेची धाव निवडणूक आयोगाकडे। शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष आता निवडणूक आयोगाच्या दारी पोहोचलाय। सोमवारी शिवसेनेनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार काही महत्त्वाची कागदपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत। त्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचा समावेश असल्याचं बोललं जातंय। निवडणूक आयोगाला सादर केलेल्या त्या दस्तावेजांबाबत शिवसेनेकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात आली। शिवसेनेतील फुटीनंतर 40 आमदार आणि 12 खासदारांच्या पाठिंब्यावर आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलाय। शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे तसा अर्जही केलाय। खरं तर शिंदे गटाकडून अर्ज दाखल करण्यापूर्वीच शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे कॅवेट दाखल केलं होतं। तसंच या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल केली होती। आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शिवसेनेनं काही कागदपत्र निवडणूक आयोगासमोर सादर केली आहेत। खरं तर शिवसेना पक्ष संघटनेवर ताबा मिळवण्यासाठीची ही लढाई सुरू झाली आहे। शिंदे गटाकडून शिवसेनेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळेच त्यांनी निवडणूक आयोगाकडे तसा दावा केलाय। कारण विधानसभेतील लढाई जिंकल्यानंतर आता शिंदे गटानं आगामी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय। लवकरच मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या। मुंबई महापालिका शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि अशातच शिंदे गटानं धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा ठोकल्यामुळे निवडणूक आयोगातील ही कायदेशीर लढाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेत झालेली पडझड आता थोपवण्यासाठी थेट उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत। उद्धव ठाकरे यांनी आता शिवसैनिकांमध्ये पुन्हा ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्याचबरोबर जिथं भगदाड पडलं तिथं ते भगदाड भरून काढण्यासाठी नव्या लोकांना संधी दिली जाते, प्रवेश दिला जातोय। असंच काहीसं घडलं नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आधी राष्ट्रवादीमध्ये राहिलेले आणि नंतर शिवसेनेत आलेले माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आपल्या
कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली। 2 जण दिल्लीला चक्रा मारतायत, पण पाळणा काही हलत नसल्याचा टोला त्यांनी लगावला। आता मी मैदानात उतरलोय, पाळणा नाही तर निष्ठा आणि पैसा अशी लढाई झालेली आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले। गद्दारांची चिंता जेव्हा ते शिवसेनेत तेव्हा होते तेव्हा होती, पण आता ती पण नाही। कारण आज पेपरमध्ये तुम्ही बातमी वाचली असाल की जे गद्दार तिकडे गेले त्यांच्या मतदारसंघात आता कमळ फुलवण्याची भाषा सुरू झाली। म्हणजे याचा वापर काय केला जाणार आहे हे त्यांच्याकडे लक्षात यायला पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की आपला यूज अँड थ्रो वापरून फेकून द्यायचं, थोडं पुढचं उपयोग तो करायचं। जर हिंमत असेल तर निवडणुका घ्या ना। अजूनही 41 दिवस झालेले 2 जण दिल्लीत चक्रा मारतायत, पण पाळणा काही हलत नाही। अरे असा काही संबंध लावू नका। मी शिवसैनिकाचं रक्त असलेल्याचं मनगट आहे, याच्या हातातला भगवा खेचणं तर दूरच, पण जर भगव्याला हात लावायचा जरी प्रयत्न केला तर पाहिजे एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे। उद्धव ठाकरेंबरोबरच आदित्य ठाकरे हे सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि शिवसेनेतली ही पडझड रोखण्यासाठी त्यांनी दौरा सुरू केला। त्या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका सुद्धा घेतल्याचं दिसलं। शिंदे गटावरती ते सातत्यानं जोरदार हल्ला चढवत आहेत। 2 जणांचं हे मंत्रिमंडळ असल्याची टीका त्यांनी केलेली आहे। दरम्यान आदित्य ठाकरेंच्या तब्येतीत बिघाड झाल्यानं जळगाव, मालेगाव, नाशिक आणि भिवंडीचा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला। मास्क घातलाय कारण मला स्वतःला ताप आल्यासारखं वाटतं, थोडंसं सर्दी आहे, तर मी तुम्हाला जास्ती धोका देऊ इच्छित नाही। पण आपल्या सर्वांचं मी युवा सेनेत शिवसेनेत स्वागत करत आहे। खरं तर आज ह्या राज्यातली जर परिस्थिती बघितली तर आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष देशाला झाली, पण ह्या 75 वर्षात आजच्या दिवशी आपल्या राज्यात लोकशाहीची काय स्थिती आहे, आपल्या राज्यात सरकार आहे की नाही, लोकांनी निवडलेलं सरकार आहे की नाही, हा प्रश्न आज मोठा विचारण्यासारखा झालेला आहे। खरं म्हणजे 2 लोकांचं जे जम्बो कॅबिनेट आहे त्याच्यात खरा मुख्यमंत्री कोण आहे हेच आपल्याला कळत नाहीये। म्हणजे कधी माईक खेचला जातोय, कधी चिठ्ठी लिहिली जाते, कधी कोणतरी विमान हवेतल्या हवेत थांबवलं, हे सगळं सुरू असताना मला वाटतं आपल्यासारख्या सर्व तरुणांनी प्रश्न विचारला पाहिजे की हे सरकार नक्की कोणाचं आहे। आणि राज्याचा विकास म्हणजे तरुणांचा विकास होत होता, तो आता थांबलेला आहे आणि सगळं काही लक्ष आता त्या घाणेरड्या राजकारणात। पण जे मी सतत सांगत आलेलो आहे की आता मला वाटतं ही आपली जबाबदारी सगळ्यांचीच तरुण म्हणून की ह्या राज्यातलं आपल्याला राजकारण बदलायचं आहे। या राजकारणात आणि या राज्यात पुढे चांगली लोक येऊ शकतात, तरुण मित्रमैत्रिणी येऊ शकतात, चांगल्या लोकांना स्थान निर्माण करून देण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे। आणि आजपासून मी तुमचं स्वागत करत असताना एवढंच सांगतो की आता खांद्याला खांदा लावून हा लढा द्यायचा आपल्याला, जिंकणार आपण हे निश्चित आहे। इकडे शिवसेनेनं आता आपला एक नवा चेहरा विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पदावरती विराजमान करण्याचं ठरवलंय। राज्यामध्ये जेव्हा शिंदे गटानं बंड पुकारलं तेव्हा त्या बंडात सहभागी न होता ठाकरेंची साथ देण्याचं अंबादास दानवे औरंगाबादमधले शिवसेनेचे नेते आमदार राहिलेले त्यांनी साथ दिली ठाकरे गटाची, त्याची बक्षिसी त्यांना मिळाली आहे आणि आता विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते पदावरती त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे। तसं शिवसेनेनं निर्णय घेतलेला आहे। विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे। काँग्रेसनं जरी त्याच्याबद्दलची मागणी केली असली तरी सदस्य संख्या ही शिवसेनेकडे असल्यानं ते शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यावर शिवसेनेनं दावा केला, त्यासाठी शिवसेनेनं फायरब्रँड नेते अंबादास दानवेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले। विरोधी पक्षनेते पदावर त्यांची निवड व्हावी यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे तसं पत्र दिलं गेलंय। शिवसेनेचे फायरब्रँड नेते ईडीच्या कारवाईनं मोठ्या गोत्यात सापडले आणि संजय राऊत आतापर्यंत ईडीच्या कोठडीत होते, पण त्यांचा मुक्काम नवा पत्ता हा असेल मुक्काम पोस्ट आर्थर रोड जेल आणि आता आर्थर रोड जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे। ईडीनं त्यांची
आता न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केलेली आहे। त्यामुळे आर्थर रोड तुरुंगामध्ये आजपासून त्यांचा प्रवास सुरू झाला। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडी कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। राऊतांचा मुक्काम हा ईडी कोठडीतून आता आर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढचे ते दिवस आर्थर रोडमध्ये असतील। आज त्यांनी न्यायालयाच्या समोर काही मागण्या केल्या, त्यांच्यावर झालेली याच्या आधीची शस्त्रक्रिया आणि त्यामुळे त्यांना काही सुविधा दिल्या जाव्यात अशी मागणी सुद्धा त्यांनी न्यायालयाच्या समोर केलेली होती। ती मागणी सुद्धा मान्य झालेली आहे। ईडीकडून त्यांना अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर ईडीनं आधी 4 दिवसाची, नंतर 4 दिवसाचे 8 दिवसांची न्यायालय ईडी कोठडी मिळाली। त्या कोठडीच्या नंतर आज मात्र त्यांना न्यायालयानं जेलमध्ये पाठवलं। संजय राऊतांना ऑर्थर रोड जेलमध्ये आता आणलेलं आहे आणि त्यांनी ऑर्थर रोड जेलमध्ये एंट्री केलेली आहे। संजय राऊत हा अत्यंत प्रामाणिक, निष्ठावंत बाळासाहेबांचा सैनिक आहे। उद्धव साहेबांना धोका देणं, त्यांना फसवणं, त्यांच्याशी गद्दारी करणं हे संजय राऊतांना जमलं नाही आणि म्हणून त्यांनी माझ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली तरी मी शरण जाणार नाही आणि त्याप्रमाणे गेले 8 ते 9 दिवस ते ईडीच्या कस्टडीमध्ये होते। संजय राऊत हे जेलमध्ये गेलेले असले, आर्थर रोड जेलमध्ये ते असतील तर त्यांची दिनचर्या नेमकी कशी असेल आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा त्यांची दिनचर्या कशी असेल। तुरुंगातला राऊतांचा दिनक्रम, राऊतांचा मुक्काम स्वतंत्र सेलमध्ये असणार आहे। इतर कैदी, बंदिवान यांच्यात त्यांना मिसळता येणार नाहीये। सकाळी 6 वाजता सूर्योदयाला त्यांचा दिवस सुरू होईल। व्यायाम करायचा असला तर त्यासाठी त्यांना वेळ मिळेल। लागोपाठ चहा आणि नाश्ता त्यांना दिला जाईल। सकाळी 11 वाजता त्यांना जेवण दिलं जाईल। संध्याकाळी 5 वाजता त्यांना पुन्हा जेवण दिलं जाईल। काही वाचायचं असेल तर कारागृह अधीक्षकांच्या परवानगीनं त्यांना वाचन करता येईल। तब्येत खराब असल्यास कारागृहातल्या डॉक्टरांकडून उपचाराची सोय सुद्धा करण्यात आली आहे। तर तुरुंगामधले राऊतांची ही दिनचर्या कशी असेल ते आपण पाहिलं। आणि यानंतर बातमी ती म्हणजे अब्दुल सत्तार यांच्या संदर्भातली। अब्दुल सत्तार हे सध्या अडचणीत सापडले, कारण राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्याच्या प्रकरणी ज्या बोगस शिक्षकांची यादी समोर आली त्या यादीमध्ये सत्तार यांची 4 मुलं त्यांची नावं समोर आली। स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। विरोधकांना मुद्दा मिळाला आणि सरकारला, आत्ताच्या सरकारला मात्र डिफेंड करावं लागलं। ऐन राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर मराठवाड्यातले शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले। टीईटी घोटाळा प्रकरणी त्यांच्या 3 मुली आणि एका मुलावर शिक्षण विभागानं कारवाईचा बडगा उगारल्याचं समोर आलेलं आहे। सत्तार यांच्या मुला-मुलींवर टीईटी परीक्षा देण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे। हे प्रकरण उघड झाल्यानंतर सत्तारांनी त्याचं खंडन केलंय। माझ्या परिवाराने याचा कोणताही फायदा ना नोकरीसाठी घेतला ना पगारीसाठी घेतला असेल तो एज्युकेशन ऑफिसर, डिप्टी डायरेक्टर, बीओ खालून ते सर्व अशी 7 यंत्रणाकडे त्याची पूर्ण माहिती असते, तुम्ही घेऊन टाका। ऐन मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी ही माहिती उघड झाल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झालेली आहे। कारण मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत। भाजप शिंदे गटामध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। त्यामध्ये शिंदे गटाला 16 ते 17 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। मात्र आपल्या समर्थक 50 आमदारांमध्ये मंत्रिपदाचं वाटप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कसोटी लागणार आहे। प्रत्येक जण मंत्रिपदासाठी प्रयत्न करत आहे। औरंगाबाद जिल्ह्यातले शिवसेनेचे 5 आमदार शिंदे गटासोबत आहेत। त्यापैकी 2घांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ऐन मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी हे टीईटी प्रकरण समोर आल्यामुळे त्याच्या टायमिंग विषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। कोणी केलं, कशामुळे केलं, याच्या पाठीमागचे षडयंत्र कोण आहे, चौकशीमध्ये हे सर्व दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल आणि जो खरा गुन्हेगार आहे तो समोर येईल। टीईटी प्रकरणावरून आता विरोधकांनी अब्दुल सत्तारांवर टीकेची झोड उठवली आहे।
सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तारांना कदाचित शिक्षण मंत्रीच करतील, आता बघू. म्हणजे काय सगळ्याच मग त्याच्या निकालच लागायचा प्रश्न आहे. कसं आहे की अशी राज्यात अस्थिरता निर्माण झाली की मग अशा प्रकारचे घोटाळे वगैरे कुणाला वेळच नसतो बघायला. सरकार कोण, मंत्री कोण होणार, कुठल्या मंत्र्याला काय खातं होणार तेच बघायचं, बाकीच्या सगळ्या गोष्टी लपून जातात. आणि त्यामुळं मला वाटतं की राज्यामध्ये जी एक परंपरा होती एक चांगल्या प्रशासनाची, ती कुठेतरी नष्ट व्हायला लागलेली आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी म्हणून मराठवाड्यातल्या अब्दुल सत्तार, संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे हे प्रयत्नशील असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता सत्तार यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ समावेशाच्या मार्गात टीईटी प्रकरणाचा अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपात्र असलेल्या त्यांच्या 2 मुलीची नावं या लिस्टमध्ये आली कशी, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि याच विषयी अब्दुल सत्तारांनी मोठं आव्हान केलेलं आहे शिक्षण खात्याला. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या टीईटी घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे किंवा ज्या शिक्षकांची अपात्र ठरलेले शिक्षक आहेत त्यांना सुद्धा पात्रतेच्या घोटाळ्यात जर गोवल्या घेत असेल तर नेमकं चूक कोण आहे याची सविस्तर सखोल चौकशी करावी, अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. इकडे अब्दुल सत्तारांच्या मुलीची सॅलरी स्लिप समोर आली आहे. अब्दुल सत्तारांच्या मुलीला 90,000चा पगार असल्याचं समोर आलं. हिनाची सॅलरी स्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती आल्यानंतर काही प्रश्न निर्माण झालेत. टीईटी फेल शिक्षकाला एवढा पगार कसा? हिना सत्तारांच्या संस्थेत शिक्षक म्हणून अनुदानित शिक्षकाचा पगार कशी काय घेते? टीईटी फेल हिनाला 90,000 पगार कसा? असे प्रश्न आता या यादीवरून आणि या सॅलरी स्लिपवरून समोर येत आहेत. राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळा प्रकरणामध्ये आता अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावं त्या यादीत आली, ज्याच्यात बोगस शिक्षकांची नावं आहेत. आणि त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली. अब्दुल सत्तार यांनी जरी आव्हान दिलं असलं सत्य समोर येऊ द्या, तरी सुद्धा अब्दुल सत्तारांची अडचण मात्र निश्चितपणे या नव्या यादीत आलेल्या मुलांच्या नावानं वाढली आहे, हे नक्की. टीईटी घोटाळ्यामुळे अब्दुल सत्तार अडचणीत. टीईटी घोटाळ्यात यादीत सत्तारांच्या मुलींचं नाव. अब्दुल सत्तारांनी तो आरोप फेटाळला. राज्यात गाजलेल्या टीईटी घोटाळ्याची झळ माजी राज्यमंत्री आणि शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. टीईटी परीक्षेत गैरप्रकार केलेल्या शिक्षकांचं प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय शिक्षण खात्यानं घेतलाय. तसंच अवैध मार्गाने प्रमाणपत्र मिळवलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. शिक्षण विभागानं अशा 8,780 शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाच्या नावाचा समावेश असल्याचं उघड झालंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मात्र सत्तार यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. दोन्ही मुली माझ्या ज्या आहे ते अपात्र आहे. मी अशी यादी सर्वांना दाखवली, तुम्हालाही दाखवतो का हे जे पुणे राज्य परीक्षा परिषद आयुक्ताच्या सहीचा जो आहे तो खरा मानायचा, तर तुमच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे तो खरा मानायचा. मला याच्यामधली पहिली संभ्रम आहे. अब्दुल सत्तारांनी आरोप फेटाळून लावले असले तरी अपात्र ठरल्यानंतरही 2017 पासून त्यांच्या मुली कसं काय शिकवत आहेत याचा अद्यापही खुलासा झालेला नाही. खरं तर पुणे पोलिसांकडून आरोग्य सेवक भरती प्रकरणाचा तपास केला जात असतानाच टीईटी परीक्षेचा घोटाळा उघड झाला होता. अपात्र शिक्षकांना पैसे घेऊन पात्र करण्यात आलं होतं. या घोटाळ्यात परीक्षा परिषदेच्या आयुक्तांचा सहभाग उघड झाला होता. हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं झाला होता. परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे संचालक आणि मध्यस्थांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये जवळपास 8,000 बोगस शिक्षक शिकवत असल्याचं पुणे पोलिसांच्या सायबर सेलच्या तपासात उघड झालंय. शिक्षण विभागाने सगळ्यांची प्रमाणपत्र तपासून राज्यात तब्बल 8,784 शिक्षक हे अपात्र अर्थात बोगस असल्याचं
लिस्ट जाहीर करून स्पष्ट केलं. त्यामुळे या शिक्षकांची सेवा समाप्ती करण्यात येणार आहे. हे सगळं घडत असतानाच यामध्ये राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुलींचा आणि एका मुलाचाही समावेश असल्याचं समोर आलं आणि राज्यातलं राजकारण पेटलंय. आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना या सगळ्यांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येते. तर या सगळ्यातली विरोधाची बाब म्हणून राष्ट्रवादीनं थेट अब्दुल सत्तार यांना शिक्षण मंत्री करा अशी मागणी केली आहे. या प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलामुलींची नावं समोर आल्यामुळे या अनुषंगानं चौकशी करण्याची मागणी केली जाते. आता इथं ह्याच्यामध्ये आज तर टीईटीच्या हॉटेलमध्ये मंत्र्यांच्या मुलांची 4 नावं येत आहेत. तर ह्याच्यावर विचार करा की हा घोटाळा किती मोठ्या लेवलवर आहे. ह्याची सखोल चौकशी करावी अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. आमची अशी मागणी आहे की ह्याच्यावर एक SIT स्थापन करावी व पुणे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के मॅडम यांच्या अंडर ही SIT स्थापन करून तपास करावा. या प्रकरणात आपल्या मुलामुलींची चूक नसल्याचं सत्तारांकडून सांगण्यात आलंय. पण मग परीक्षा परिषदेच्या यादीत त्यांची नावं कशी आली हा खरा प्रश्न आहे. खरं तर जालिंदर सुपेकर सारख्या IAS अधिकाऱ्याचा या घोटाळ्यात सहभाग उघड झाला होता. यावरून या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येते. मात्र याच प्रकरणातील खोडवे नावाच्या अधिकाऱ्याला जामीन मिळाल्यावर पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आलंय. त्यामुळे सरकार आणि प्रशासनात चाललंय तरी काय असा प्रश्न नक्कीच सर्वसामान्यांना पडलाय. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. पावसानं महाराष्ट्रात धुमशान घातलंय. पावसाचं जे जोरदार कमबॅक झालंय त्यामुळे राज्यातल्या अनेक भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होतीये आणि त्यामुळे सखल भागात पाणी साचलेलं आहे. नद्यांना पूर आलेला आहे आणि पावसाचं हे धुमशान राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. याच दरम्यान हवामान खात्यानं अलर्ट दिलेला आहे. पुढच्या काही दिवसांसाठी कुठे तो ऑरेंज अलर्ट आहे, कुठे रेड अलर्ट आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊया. तुम्हाला सावध करणारं हे सगळं चित्र आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट कुठे दिला गेलेला आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय, रायगड जिल्ह्यात. त्यानंतर कोकणातला रत्नागिरी जिल्हा सुद्धा ऑरेंज अलर्ट खाली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा, म्हणजे रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा पट्टा पूर्णपणे. त्याचबरोबर पुणे जिल्हा ऑरेंज अलर्ट आहे. शिवाय सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातला पुणे आणि सातारा हे 2 जिल्हे तर आहेतच. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला ऑरेंज अलर्ट आहे. येलो अलर्ट कुठं आहे बघा. येलो अलर्टचे जिल्हे कुठले आहेत? येलो अलर्ट पालघरमध्ये दिला गेलाय. येलो अलर्ट ठाणे जिल्ह्यात सुद्धा दिला गेलाय. त्याचबरोबर नाशिक जिल्हा जिथं येलो अलर्ट आहे. उस्मानाबाद, मराठवाड्यातला उस्मानाबाद जिल्हा सुद्धा येलो अलर्ट मध्ये आहे. लातूरमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस कोसळतोय, तिथं सुद्धा तुफान पाऊस कोसळू शकतो. नांदेडमध्ये तर यावर्षी पावसानं कहरच केलाय. नांदेडमध्ये पुन्हा येलो अलर्ट. विदर्भामध्ये सुद्धा नागपूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो, येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भातलं भंडारा जिल्हा सुद्धा त्याच्यात आहे. विदर्भातल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी केलाय. आणि सर्वाधिक यावर्षी महापुराचा फटका ज्या गडचिरोलीला बसला तिथे पुन्हा पाऊस होणार आहे आणि त्यामुळे परिस्थिती चिंताजनक होऊ शकते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी केलाय. अकोल्यामध्ये सुद्धा आहे. हे चित्र जर सगळं बघितलं आपण बघा, विदर्भातले हे सगळे प्रामुख्याने जिल्हे आहेत जिथं ऑरेंज आणि येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट. वाशिम जिल्ह्यात सुद्धा, यवतमाळ जिल्हा, त्याचबरोबर अमरावती जिल्हा, जवळपास संपूर्ण विदर्भात वर्धा जिल्हा सुद्धा विदर्भामध्ये येलो अलर्ट जवळपास जारी करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये चंद्रपूर सुद्धा आहे. तर सर्व हे चित्र जर बघितलं तर असं दिसतंय चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये पुढचे काही दिवस हे अतिशय मुसळधार पावसाचे असणार आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि या सगळ्या पावसाच्या काळामध्ये आपण शेती
ची काळजी तर घ्यायची आहे, बरोबर आपली स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे। यानंतर बातमी अमरावतीमधली आहे। अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आणि त्या पावसामुळे अमरावतीकरांचे जे हाल झालेत ते बघवत नाहीयेत। काय नेमकं घडलं अमरावतीमध्ये जाणून घेऊयात। वरुड शहरातल्या घरांची ही अशी अवस्था झाली आहे। अनेक घरांची पडझड झाली आहे। शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी गेल्यानं चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। घरातल्या वस्तूंचं प्रचंड नुकसान झालंय। अनेक चीजवस्तू वाहून गेल्या आहेत। रविवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे परिसरातल्या नद्या नाल्यांना पूर आला। शहरातल्या रस्त्यांची अवस्था नद्यांसारखी झालेली होती। 12 तासात सुमारे 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। अचानक पाऊस आल्यामुळं आम्हाला काही सुचलं नाही। आम्ही ना स्वतःचा जीव वाचून शियानी थोडं बहुत 2 चादरा आणि पाण्याची कॅन घेऊन शिने आम्ही बाहेर निघालो। स्वतःचा जीव वाचून शिने बाकी त्याच्यानंतर पुरी हानी झाली आहे सर। हे पुरे घर पाणीच वाढलं, एकाएकी एक प्रमाणे वाहत गेले। भरपूर नुकसान झालं सर। घरामध्ये भांडे कुंडे सारे व्यस्त झाले, कपडे लत्ते सारे गेले, बिस्तरे सारे खराब झाले। जरूड, सातनूर, गव्हाणकुंड, बहादा, शेंदूर जनाघाट इथं पूरस्थिती आहे। संततधार आणि पूरस्थिती यामुळे हजारो गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली आहे। वरुड आणि जरूडमधल्या 500 कुटुंबांची शहरातल्या शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। साधारणतः आपण 10 टीम तयार केलेल्या आहेत। ॲक्च्युली आमच्याकडे वरुडला 2 तलाठी आहेत, पण 2 तलाठ्यांमार्फत साधारणतः 400-500 फॅमिली कव्हर होऊ शकत नाही। त्याकरता आपण 10 तलाठी, प्रत्येक टीमला 1 तलाठी राहील। त्यानंतर त्या प्रत्येक टीममध्ये 1 नगरपालिकेचा कर्मचारी आणि तिसरा 1 ग्रामविकासचा कर्मचारी, असे 3 लोक त्या टीममध्ये आहेत। आणि प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जे काल आपण ज्या 500 फॅमिली शिफ्ट केलेल्या आहेत त्या संपूर्ण फॅमिलीचं आपण जे निराधाराचे अनुदान राहते ते ताबडतोब आपण वाटप करण्याचा प्रयत्न करणार आहोत। वरुडमधल्या नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय, त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून मदत करण्याची गरज आहे। या भागात जे आहे जवळपास 5 ते 7 फूट पाणी होतं। जीवाच्या आकांताने ही जे नागरिक आहे त्या नागरिकांनी कसं तरी या ठिकाणून आपला पड काढला, त्यामुळे हे नागरिक वाचले। मात्र जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या पूर्णतः वाहून गेलेल्या आहे। अनेकांचे घरं जे उद्ध्वस्त झालेले आहे, त्यामुळे आता तातडीने शासनाने पंचनामे करावे आणि या नागरिकांना मदत करावी अशी अपेक्षा या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, वरुड, अमरावती। पुराच्या पाण्यात वाहून गेलेले संसार आणि कोलमडून पडलेली ही माणसं पुन्हा उभी करणं प्रशासनाच्या समोरचं एक मोठं आव्हान असणार आहे। या सगळ्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत। इथं डम्पिंग करण्यापेक्षा तुझ्या घराच्या बाजूला